तर ख्रिस्ती माणसांना जे बसायला आणि गावागावात ज्या मंडळ्या भरतात, चर्च भरतात आणि अ, त्यांना आपण सोप्या भाषेत सांगतो येसूवाले असं. तर मी पण त्याच्यामध्ये येत आहे. तर एक तुम्हाला समजण्यासाठी हा शब्द वापरला. येसूवाले जे बसायला जातात, तर त्यांना तुम्ही त्रास दिला, त्यांना तुम्ही अडवलं आणि त्याचे तुम्हाला परिणाम काय आहेत? म्हणजे काय आहे नेमकं? त्यांना दुखवलं, त्यांना अडलं, त्यांना मारलं, कुठलं जे केलं ते. पण त्याचे परिणाम काय आहेत ते आज तुम्हाला सांगणार आहे. तर आजपर्यंत असा कोणी व्हिडिओ बनवला नाही. तर जे तुम्हाला आज मी सांगणार आहे ते पूर्ण ह्याच्यातलं आहे. हे पवित्र शास्त्र बायबल आहे. ह्याचा मी अभ्यास केलेला आहे आणि जे परिणाम होतात, आता ख्रिस्ती माणसांना जो त्रास देतो किंवा त्यांच्यामध्ये पडतो, फोडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचे परिणाम काय होणार आहेत ते तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहा, आज शॉर्टकट रीतीने तुम्हाला सांगतो. हे बायबल खूप मोठं आहे आणि यातून जे अनुभवलेले आहे ते तुमच्यासमोर मी सांगत आहे. जर देवाचे माणसं म्हणजे ख्रिस्ती माणसं, येशू हा देवाचा पुत्र आहे आणि त्याचे जे ठिकठिकाणी ज्या मंडळे भरतात आणि त्या मंडळीमध्ये जाणाऱ्या माणसांना तुम्ही जे विरोध केला, तर त्याचे परिणाम हे खूप भयंकर आहेत. तर हे बायबलमध्ये लिहिलेले आहे. ते तुम्ही अवश्य अभ्यास करून वाचा. तर याचे परिणाम काय होणार आहे ते सांगतो. तुम्ही जर ख्रिस्ती लोकांना अडवलं आणि त्यांना तुम्ही शिवीगाळ केली, त्यांना मारलं, त्यांना काय पण केलं, तरी ते तुम्हाला दुसरून हात किंवा थाप देणार नाही. कारण की ते देवाला, जिवंत देवाला भीत आणि जो बायबलचा देव आहे, तो ख्रिस्त देव आहे, येशू देव आहे, हा देवाचा पुत्र आहे. तर हा जो देव आहे, तो साऱ्या सृष्टीचा निर्माण करता आहे. म्हणजे त्या ख्रिस्ती लोकांशी पडणे, त्यांना विरोध करणे म्हणजे डायरेक्ट परमेश्वराशी टक्कर देणे. तर हे भयानक आहे. ते बायबलमध्ये तुम्ही वाचा. आजपर्यंत तुम्हाला सांगलं नसेल, पण जे तुम्हाला अनुभवायचं आहे म्हणजे वाचायचं आहे ते ह्याच्या बायबलमध्ये आहे. तर तुम्ही हे वाचा आणि याचे परिणाम काय आहेत. तुम्ही जर त्यांना त्रास दिला, तुम्ही त्यांच्यावर एक चढाई केली, तर तुझी आणि चौथ्या पिढीपर्यंत तुझ्या तो साप आहे, तो चौथ्या पिढीपर्यंत जाणार. असे पूर्वजापासून कितीतरी असे साप आहेत. तर हे बायबलमध्ये लिहिलेले आहे आणि मला सांगायचं आहे की ठिकठिकाणी ख्रिस्ती माणसांना अडवतात, सर्चभर नाही देतात, पण ती टक्कर डायरेक्ट परमेश्वराशी आहे. हे बायबलमध्ये आहे आणि आजपर्यंत असा कोणी व्हिडिओ बनवला नाही आणि मी आज तुम्हाला तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनवत आहे. तर ज्यांना ज्यांना माहीत नाही त्या जे विरोध करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जे पाहतील त्यांनी बायबलचा अभ्यास करा. नंतर समजेल तुम्हाला. तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावर चढले तर म्हणजे डायरेक्ट परमेश्वराची तुमची टक्कर. म्हणजे जी सृष्टी तयार केली, ज्या आपण सर्व काही दिलेलं आहे त्यावर आपण राहून आणि त्याच देवाला टक्कर देणे म्हणजे खूप भयंकर आहे. माझ्या भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला एक मजाक वाटेल, एक हसी वाटेल, पण बायबल वाचा. आणि हे बायबल हे सत्य आहे, हे देवाचे वचन आहे आणि ज्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि जे मी अनुभवलेलं आहे आणि पूर्वी मी कसा होतो आणि आता कसा काय हे मी अनुभवलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला आता हसू येत असेल, पण ही हसण्याची गोष्ट नाही आहे, रिअल गोष्ट आहे. तर आपल्या समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत की त्यांचा विरोध करून त्यांना मारतात, जबरदस्ती करून हे ते करतात. पण जी बसायला जातात ती तुम्हाला एक शब्दही सुद्धा बोलणार नाही, शांत राहणार. कारण की त्यांनी देव ओळखलेला आहे, जिवंत देव ओळखलेला आहे. तर ही जे आज मी तुम्हाला तुमच्यासमोर सांगत आहे, तर ख्रिस्ती माणसाची टक्कर देणे म्हणजे डायरेक्ट सिद्धा परमेश्वराची टक्कर देणे हे खूप भयंकर आहे. हे तुम्ही जाणा, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला तुम्हाला हे घाबरवत नाही. तुम्ही हे वाचा, तेव्हा तुम्हाला समजेल. आणि असे टक्कर देणे हे खूप भयंकर आहे. ह्याच्यामध्ये लिहिले आहे, तुम्ही वाचा. आता कितीतरी वचने त्याच्यावरती आहेत, ते वाचून तुम्हाला सांगेन. हा व्हिडिओ हा खूप लांब होईल आणि छोटासा व्हिडिओ मी इथे थांबवतो. तर असे ठिकठिकाणी विरोध होतात. तर आता समजा ग्रुपने विरोध केला,
तर त्याच्यामध्ये ते सर्वच येणार त्याच्यामध्ये, असं त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये असे माणसापासून थोडंसं लांब राहा आणि एकमेकांना सहाय्य करा, प्रेमाने राहा. असं प्रेम, शांतीने राहा, चांगले राहा हेच शिकवते बायबल. लढाई, मारामारी हे करायला शिकवत नाही आहे. एकमेकांशी प्रीती करा, एकमेकांशी चांगले राहा, असे शिकवत आहे. तर हे बायबलचा अभ्यास करा आणि लक्षात राहू द्या. आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय येशू. बाय बाय.